नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या विज्ञानाचा 13वा धडा बघणार आहोत. तो म्हणजे रासायनिक बदल व रासायनिक संबंध. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली रासायनिक बदल आणि रासायनिक बंध कशाला म्हणतात, कशाला नाही, थोडंसं आपल्याला काय करायचं यामध्ये बघायचं आहे. याच्या अगोदरच्या काही लेक्चरमध्ये आपण असं बघितलंय की त्या ठिकाणी म्हणजे संयुजा कवच कशाला म्हणतात, संयुजा इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्यात बघितलेल्या आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली समजा एखादा मूलद्रव्य आहे, कोणताही एक मूलद्रव्य आणि त्याची जी काय बाह्यतम कक्षा असते, समजा ही त्याची बाह्यतम कक्षा आहे, बाह्यतम कक्षा जी काय असते त्या कक्षेला काय म्हणतो आपण, संयुजा कवच असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, संयुजा कवच असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सना आपण काय म्हणतो, संयुजा इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, संयुजा इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. ओके, मग बघा आता या ठिकाणी थोडंसं जर बघितलं रासायनिक बदल आणि रासायनिक संबंध किंवा नॉर्मली त्याला आपण बंध असं म्हणतो, संबंध नाही बंध. ओके, हे बरोबर लक्षात राहते. बघा आता बदल काय काय होतात बघा. कैरीचा आंबा होणे बदल आहे. ओके नाही, कैरीचा आंबा होणे. परत नंतर बर्फ वितळणे बदल आहे. पाणी उकळणे बदल आहे. पाण्यात मीठ विरघळणे बदल आहे. हिरवे केळे पिवळी होणे बदल आहे ना. ओके, परत नंतर फळ पिकल्यावर सुगंध येणे बदल आहे. बटाटा चिरून ठेवल्यावर काळा पडणे बदल आहे. परत नंतर फुगलेला फुगा बघा फटदिशा फुटणे बदल आहे. परत नंतर फटाका पेटवल्यावर आवाज येणे होणे किंवा बदल आहे. परत नंतर खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येणे काय आहे, बदल आहे. म्हणजेच काय तर नॉर्मली आता हे जे बदल आहेत हे सगळे बदल कसे ते रासायनिक बदल आहेत. कसे या ठिकाणी रासायनिक बदल आहेत. मग बघा आता या ठिकाणी कोणताही रासायनिक बदल होताना मूळ पदार्थांचे संघटन बदलते. संघटन बदलते म्हणजेच काय, नॉर्मली मूळ पदार्थ कशाने बनलेला आहे, ओके, त्याचं संघटन त्या ठिकाणी बदलतंय व त्याच्यापासून वेगळे संघटन असलेला व वेगळे गुणधर्म असलेला नवीन पदार्थ त्या ठिकाणी मिळतो. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी त्याच्यापासून वेगळे संघटन असलेला आणि परत नंतर वेगळे गुणधर्म असलेला नवीन पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला काय होतो, मिळतो. बघा आता एखादा बदल हा रासायनिक बदल आहे बघा ओळखायचे कसे. ओके, या गोष्टी मग आता इथं जर बघितलं तर बघा की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये काय केल्या असतील, अनुभवल्या असतील. बघा की नॉर्मली ज्यावेळेस आपण एखादं जे काही शेप असते किंवा ऍपल असतं, ज्यावेळेस आपण सफरचंद असतो त्याला आपण सफरचंद म्हणतो, दुसऱ्या भाषेमध्ये शेप म्हणतो आणि परत नंतर इंग्रजीमध्ये ऍपल म्हणतो. ओके, ज्यावेळेस आपण त्याला काय करतो, चिरून ठेवतो, त्यावेळेस ती पहिल्यांदा कशी असते, पांढरी असते, पण नंतर काय पडते, काळी पडते. परत नंतर जे काय ब्रेड बघा, ब्रेड पहिल्यांदा पांढरा असते, पण ज्यावेळेस आपण उघड्यावरती हवेमध्ये ठेवतो त्यावेळेस ते कसं पडते, काळं पडते. आता जी काय तुमची खिळी आहेत बघा, खिळे काही दिवसांना काय होतात, त्यांच्यावरती गंज चढतो. परत नंतर त्या ठिकाणी केळी जी आहेत, आता काही म्हणजेच काय की पहिल्यांदा केळी हिरवी असतात, नंतर पिवळी होतात आणि नंतर या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे कशी व्हायला लागतात, त्या ठिकाणी काळी पडायला लागतात. परत नंतर बघा आता या ठिकाणी जे काही आपली माचीसची डबी आहे, ओके, आगपेटी आहे, आगपेटीवरती ज्यावेळेस आपण ही काडी काय करतो, घासतो, त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, आग पेटते. ओके, म्हणजेच काय की काय ना काहीतरी याच्यामध्ये रासायनिक बदल होतो. परत या ठिकाणी जे काही एक बर्नर दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय चंचू पात्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक लिक्विड आहे, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी या ठिकाणी आपल्याला बदल झालेला दिसतो. मग बघा आता इथं जर आपण विचार केला तर आता वरील कृतीतील, आता ही कृती काहीतरी करायला सांगितली, मी कृती ती काय करत नाही, आता वाचत बसत नाही, कारण की नॉर्मली हेच त्या ठिकाणी काय केलं, हे केलेलं आहे. बघा दिसते की बघा जाणवण्याजोगी अनेक निरीक्षणे आढळतात. बघा बुडबुड्यांच्या रूपात वायू मुक्त होताना दिसतो, म्हणजेच काय हलकासा ध्वनी होऊन बघा फेस होऊन, म्हणजेच काय की हलकासा ओके ध्वनी येऊ लागतो. म्हणजेच काय की नॉर्मली आता कशामध्ये, ज्यावेळेस आपण म्हणजेच काय की थोडंसं वाचतो तो अर्थ. मग बघा आता इथं काय म्हणतंय, एका स्वच्छ काच बघा काचपत्रात लिंबाचा रस घ्या. काय घ्यायचा आहे, लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि चमच्यामध्ये 2 थेंब लिंबू रस घेऊन त्यांची चव बघा. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी लिंबाचा रस घ्यायचा आणि लिंबाचा पहिल्यांदा काय घ्यायचं, चव बघायची. आता लिंबू रसात चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. लिंबू रसात काय टाकायचं, चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि सोड्यांच्या कणांभोवती बुडबुडे तयार होताना दिसले का. म्हणजेच काय की नॉर्मली किंवा नॉर्मली कधी कधी आपल्याला ऍसिडिटी झाली की आपण काय करतो, लिंबू घेतो, त्याच्यावरती खाण्याचा सोडा टाकतो आणि परत नंतर ते लिंबू काय करतो, आपण खातो, हो की नाही. म्हणजेच तो जो खाण्याचा सोडा आहे त्याच्यावरती टाकल्या त्याच्यावरती काय होतो, फेस तयार व्हायला लागतो. बघा पात्राजवळ कान नेल्यास आवाज बघ, काही आवाज ऐकूया, म्हणजे काय आला का. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस पात्राजवळ आपण कान नेतो किंवा त्याचा फेस म्हणजेच काय की बुडबुड येण्याचा आवाज आपल्याला त्या ठिकाणी काय होतो, पाहायला भेटतो, फुस असा. ओके, मग बघा आता काच पात्रातील 2 थेंब द्रव घेऊन त्यांची चव घ्या आणि सुरुवातीला लिंबू रसाची चव आंबट होती
तशीच ही चव होती का, म्हणजे काय की नॉर्मली याच्यामध्ये चव काय होते, थोडीशी बदलते. मग बघा आता ह्या कृतीमध्ये आपल्याला बुडबुड्यांच्या रूपात वायू मुक्त होताना दिसतो आणि हलकासा ध्वनी त्या ठिकाणी ऐकू येतो आणि खाण्याच्या सोड्याचे रंग बघा पांढरे स्थायुकण दिसेनासे होतात. म्हणजे काय की नॉर्मली जे काय खाण्याचा सोडा आहे त्याचे स्थायुकण काय होतात, दिसेनासे होतात. कारण की खाण्याचा सोडा कसा पाहायला भेटतो आपल्याला, पांढरा पाहायला भेटतो. बघा मूळची आंबट चव कमी किंवा नाहीशी होते. म्हणजे काय की नॉर्मली जो काय खाण्याचा सोडा आहे त्याची जी काय मूळची म्हणजे काय की चव जे एकतर आंबट असेल किंवा ती चव काय होते त्या ठिकाणी आंबट होते किंवा नॉर्मली आंबट चव काय होते कमी होते किंवा ती काय होते नाहीशी होते. त्यावरून ह्या बदलात वेगवेगळ्या चवींना नवीन पदार्थ तयार झाल्याचे आपल्याला काय होते दिसते. प्रत्येक वेळेस या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी काय होतात, तयार होतात. बघा वरील बदलाच्या शेवटी पदार्थाची चव वेगळी होते म्हणजे त्यांचे संघटन काय होते त्या ठिकाणी वेगळे होते. म्हणजेच काय की नॉर्मली ते जे रासायनिक पदार्थ आहे किंवा नॉर्मली तो काय घटक आहे त्याच्यामधले संघटन काय होते, बदलतंय. याचा अर्थ असा की वरील बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलून वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झाला. म्हणजेच लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यावर होणारा बदल हा रासायनिक बदल आहे. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय लिंबू रस आहे, लिंबू रसामध्ये रासायनिक म्हणजेच काय की जो काय खाण्याचा सोडा आहे कम्प्लिटली काय होतो त्या ठिकाणी विरघळतो. ओके, आणि त्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक बदल आपल्याला पाहायला भेटतो. काही वेळा रासायनिक बदल घडत असताना बघा वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणे जाणवतात व त्यावरून रासायनिक बदल झाल्याचे ओळखता येते. ओके, आता या ठिकाणी त्यांपैकी काही निरीक्षणे 13.1 मध्ये दाखवलेली आहेत. म्हणजेच काय की आकृतीमध्ये आपण काय केले बघितलेली आहेत. ओके, म्हणजे काय की प्रत्येकाचा कलर वगैरे बदलणार. बघा मग आता या ठिकाणी मग रासायनिक बदल कशाला म्हणतात आणि परत नंतर शाब्दिक समीकरण कशाला म्हणतात हे थोडंसं काय करत आपण त्या ठिकाणी बघूयात. मग बघा रासायनिक बदल घडताना मूळच्या द्रव्याचे रासायनिक संघटन बदलून, म्हणजे काय मूळच्या द्रव्याचे जे काय मूळचं द्रव्य आहे ओके त्याचं रासायनिक संघटन बदलून ओके त्या ठिकाणी वेगळे रासायनिक संघटन असलेले ओके वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ काय होतात, तयार होतात. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली वेगवेगळी रासायनिक अभिक्रिया होते. जसं की आता म्हणजेच काय आपल्या घरामध्ये सिंपली कोणती रासायनिक अभिक्रिया, जसं की दुधाचं दही होणं. आता मला सांगा दुधाचं दही झाल्यानंतर दही दुधासारखं लागतंय का, नाही. एकतर त्याची चव बदलते, त्याचा वास बदलतो, हो की नाही. म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी होतात काय होतात त्या ठिकाणी बदलतात. म्हणजेच म्हणजेच काय की दुधामध्ये जे काय रासायनिक संघटन आहे ओके दुधातलं रासायनिक संघटन बदलतंय आणि त्याला नवीन रासायनिक संघटन मिळतंय आणि वेगळी चव वेगळा म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी स्वाद त्याला काय होतो, प्राप्त होतो. मग बघा रासायनिक संघटनातील बदल नेमकेपणाने माहीत असल्यास रासायनिक बदलासाठी रासायनिक अभिक्रिया लिहिता येते. म्हणजेच काय की नॉर्मली आता हे जे रासायनिक संघटनामध्ये बदल होताना नेमकेपणाने कसा बदल होतो आणि हे जर माहीत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक अभिक्रिया लिहिता येते. आणि रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव म्हणजेच काय की नॉर्मली काय काय केलं जातं त्या ठिकाणी मूळचा जो काय द्रव्य आहे त्याचं रासायनिक पदार्थाचे नाव, परत नंतर त्याचं रासायनिक सूत्र, तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थाचे नाव आणि रासायनिक सूत्र यांचा उपयोग करतात. म्हणजेच काय की नॉर्मली नवीन जो पदार्थ तयार झालेला आहे त्याचं रासायनिक सूत्र काय त्याच्यावरून ते आपल्याला दाखवता येते. मग बघा उदाहरणार्थ लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून येणाऱ्या रासायनिक बदल हा लिंबू रसातील बघा सायट्रिक आम्लामध्ये होतो. म्हणजेच कशामध्ये होते त्या ठिकाणी लिंबूमध्ये कोणता आम्ल पाहायला भेटते आपल्याला, सायट्रिक आम्ल पाहायला भेटते व तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो. आणि त्याच्यामध्ये जो काय ज्यावेळेस आपण लिंबावरती काय करतो खाण्याचा सोडा टाकतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतो, फेस तयार होतो. तो फेस म्हणजे काय असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. आणि या रासायनिक अभिक्रियेसाठी पुढील प्रमाणे शाब्दिक उदाहरणं लिहिता येतात. ओके, मग बघा आता यामध्ये बघा की सायट्रिक आम्लाची रिॲक्शन कोणासोबत होते, सोडियम बायकार्बोनेट सोबत होते. म्हणजेच काही खाण्याच्या सोड्यासोबत होते. म्हणजेच काय आता सोडियम बघा नायट्रिक आम्ल कसं आहे, आम्ल आहे आणि हे काय आम्लारी आहे आणि याची रिॲक्शन कोणासोबत होते, ज्यावेळेस सोडियम बायकार्बोनेट सोबत होते त्यावेळेस त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड काय होतो, बाहेर पडतो आणि सोडियम सायट्रेट म्हणजेच काय की क्षार ही उदासीनीकरण अभिक्रिया काय होते त्या ठिकाणी घडून येते. ओके, हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. मग बघा नेक्स्ट आता नेहमी लक्षात ठेवा एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी म्हणजे संबंधित पदार्थांचे नावे वापरून शाब्दिक समीकरण लिहिणे होय. म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी काय केलं
की जे काय प्रत्येकाचं नाव लिहिलंय, सायट्रिक आम्ल नाव लिहिलंय, परत नंतर सोडियम बायकार्बोनेट नाव लिहिलंय, परत नंतर बघा कार्बन डायऑक्साईड नाव लिहिलंय आणि सोडियम सायट्रेट म्हणजेच काय हे नाव लिहिलंय. म्हणजेच याच्यातली काही पहिली पायरी आहे की एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी म्हणजे संबंधित पदार्थांचे नावे वापरून शाब्दिक समीकरण ओके लिहिणे होय. ह्यात प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहिले की म्हणजेच काय की नॉर्मली त्याला रासायनिक समीकरण होते. म्हणजेच काय की नॉर्मली आता ज्यावेळेस आपण काय करतो, आता मला काय करायचंय, जे काय सायट्रिक आम्ल आहे किंवा सोडियम सायट्रेट आहे, ज्यावेळेस यांचे मी रासायनिक काय लिहिल त्या ठिकाणी सूत्र लिहिल ओके, आणि रासायनिक सूत्र लिहून यांची जी काय अभिक्रिया तयार होते तिला काय म्हणतो आपण रासायनिक समीकरण म्हणतो. आणि रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ डाव्या बाजूला, म्हणजेच काय की ज्यावेळेस आता रासायनिक अभिक्रिया मला लिहायची तर मूळचे पदार्थ कुठे लिहिणार आहे मी या ठिकाणी डाव्या बाजूला लिहिणार आहे ओके. म्हणजेच काय की नॉर्मली ज्याच्यामध्ये बदल करायचा आहे ते कुठे लिहिणार मी डाव्या बाजूला. बघा की रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ डाव्या बाजूला, तर बघा तयार झालेले नवीन पदार्थ उजव्या बाजूला लिहितात. म्हणजेच काय की तयार झालेले जे काही नवीन पदार्थ आहेत ते उजव्या बाजूला या ठिकाणी बाणाच्या या साईडला लिहिलेले आपल्याला काय होतात दिसतात. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं ओके. परीक्षेमध्ये जसाला तसं या ठिकाणी वाक्य देतील ते वाक्य बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं व मध्ये बाण काढतात. या ठिकाणी जसा बाण दिसतो या ठिकाणी आपल्याला काय बाण काढलेला दिसतो. बघा या बाणाचे टोक तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेला असते. म्हणजेच काय की नॉर्मली या बाणाचं टोक जे असते तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेने असते. म्हणजेच काय की नॉर्मली बघा सायट्रिक आम्लाची रिॲक्शन सोडियम बायकार्बोनेट सोबत तयार होऊन त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तयार झाले आणि सोडियम सायट्रेट तयार झाले. तर ह्या बाणाची जे काय टोक आहे कुठं आहे त्या ठिकाणी तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेने आहे. परत नंतर बघा हा अभिक्रियेची दिशा दर्शवणारा बाण आहे. म्हणजेच काय की नॉर्मली अभिक्रियाची दिशा म्हणजेच काय की अभिक्रिया कोण्या साईडकडून कोण्या साईडकडे चालली, म्हणजे डावीकडून कुठे चालली या ठिकाणी अभिक्रिया मग उजवीकडे चाललेली आहे. मग बघा बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले मूळ पदार्थ म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ होत. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय डाव्या बाजूला जे काय हे लिहिलेलं आहे म्हणजेच काय की नॉर्मली पदार्थ लिहिलेले आहेत ओके, यांना काय म्हणतो आपण मूळचे पदार्थ म्हणतो. आणि हे रासायनिक अभिक्रियेत काय करतात भाग घेतात आणि त्यांना अभिक्रियाकारक म्हणतात किंवा त्याला आपण अभिकारक म्हणतो ओके. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जे काय डाव्या बाजूला असतात ते काय असतात अभिक्रियाकारक असतात. काय असतात त्या ठिकाणी अभिक्रियाकारक असतात किंवा त्याला आपण काय म्हणतो अभिकारक असं म्हणतो. आणि अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना जे काय ह्या दोघांची अभिक्रिया झाली आणि परत नंतर त्याच्यापासून काय झाला नवीन पदार्थ तयार झाला ओके, तर यांना काय म्हणतो या ठिकाणी उत्पादित असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण उत्पादित असं म्हणतो. आणि अभिक्रियेतील उत्पादितांची जागा बाणाच्या उजव्या बाजूला असते. म्हणजेच काय की नॉर्मली या साईडला आपल्याला ही उत्पादिते काय होतात पाहायला भेटतात. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं ओके. जे काय रासायनिक अभिक्रियेमध्ये डाव्या बाजूला आहेत त्यांना काय म्हणतो आपण अभिक्रियाकारक म्हणतो. काय म्हणतो अभिक्रियाकारक किंवा त्याला काय म्हणतो आपण अभिकारक म्हणतो. आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये बाणाच्या उजव्या साईडला जे कोणी असतंय त्यांना काय म्हणतो आपण या ठिकाणी उत्पादित असं म्हणतो. कोणी उत्पादिते हे म्हणजेच काय की रासायनिक अभिक्रियेमध्ये बाणाच्या कुठं असतात उजव्या साईडला असतात. हे बरोबर किंवा उजव्या बाजूला असतात. हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे ओके. परत नंतर नेक्स्ट बघा त्या ठिकाणी दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल. म्हणजेच काय की नॉर्मली रोजच्या रोज जीवनामध्ये आपल्याला काही ना काहीतरी रासायनिक बदल काय होतो पाहताना, म्हणजेच काय की पाहताना आपण बघतो पण नॉर्मली आपल्याला ते जाणवत नाही किंवा आपण त्याचा विचार कधी करत नाहीत. मग बघा आपल्या आजूबाजूला शरीरात घरात तसेच प्रयोगशाळेत आपल्याला रासायनिक बदलांची अनेक समीकरणं त्या ठिकाणी दिसतात आणि शाब्दिक व रासायनिक समीकरणे लिहिता येतात असे काही रासायनिक बदल आपण पाहू. पहिला आहे नैसर्गिक रासायनिक बदल. त्याच्यामध्ये पहिले येतं काय शोषण. आता याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये किंवा म्हणजेच काय की जो काय चॅप्टर झाला ओके त्याच्यामध्ये आपण काय शोषण याच्याविषयी सगळी माहिती बघितलेली आहे ओके. मग शोषणामध्ये होतंय काय बघा की शोषण ही आपल्या जीवनातील सतत चालू असणारी जैविक प्रक्रिया आहे. कशी या ठिकाणी जैविक प्रक्रिया आहे आणि या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो. काय करतो श्वासावाटे हवा आत घेतो व उच्चवासाद्वारे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू काय करतो बाहेर टाकतो व पाण्याची वाफ त्याच्यासोबत बाहेर पडते. हे आपल्याला माहित आहे. मग बघा आता सखोल अभ्यासानंतर समजले की श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर म्हणजेच काय की नॉर्मली ऑक्सिजनची जी काय पेशीमध्ये काय ग्लुकोज जो आहे ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड
व पाणी हे तयार होतात. ओके, बघा या रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक समीकरण, बघा शाब्दिक व रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे आहे. म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी बघा जे काय ग्लुकोज आहे, ग्लुकोजचा काय फॉर्म्युला या ठिकाणी C6H12O6, ह्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ग्लुकोजचा काय फॉर्म्युला आहे C6H12O6. ऑक्सिजनचा काय आहे O2. आता ज्यावेळेस या दोघांची रिॲक्शन होते त्यावेळेस त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तयार होते आणि पाण्याची वाफ काय होते त्या ठिकाणी बाहेर पडते. आता वरचं जे काही समीकरण आहे हे समीकरण कोणतं आहे, शाब्दिक समीकरण आहे, कारण की याच्यामधलं ज्यांनी अभिक्रियेमध्ये भाग घेतला आणि उत्पादित आहे ओके हे शब्दामध्ये लिहिलेले आहेत, म्हणून वरचं काय झालं त्या ठिकाणी शाब्दिक समीकरण झालं आणि खालचं रासायनिक सूत्राच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, रासायनिक सूत्राच्या मध्ये लिहिलेलं, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण रासायनिक समीकरण असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये. चला नेक्स्ट बघा मग बघा आता इथं जर विचार जर केला तर एका परीक्षा नळीत बघा ताजी चुन्याची निवडी म्हणजे काय कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे द्रावण घ्या. म्हणजेच काय की जे काय परीक्षा नळीमध्ये काय घ्यायचं आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं द्रावण घ्यायचं. त्यात बघा फुंकन नळीने बघा फुंकत राहा, काही वेळाने काय दिसते आणि रंगहीन असलेल्या चुन्याची निवडी दुधाळ झालेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि आणखी काही वेगळे बघा पांढरा अद्रावणीय स्थायू परीक्षा नळीच्या तळाशी बसतो बघा असे दिसते आणि परत नंतर हा कॅल्शियम कार्बोनेटचा अवक्षेप आहे. काय या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचा अवक्षेप आहे आणि चुन्याची निवडी दुधाळ झाली याचा अर्थ तिच्यात बघा फुंकन बघा नळी वाटे मिसळलेला बघा वायू कार्बन डायऑक्साईड होत. म्हणजेच काय की कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन कोणासोबत होते त्या ठिकाणी जे काय कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत होते आणि तिचा रंग काय होतो पांढरा होतो. ओके, या फॉर्म मध्ये बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचे. म्हणजे त्याची रिॲक्शन कशी करतो आपण, कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन कोणासोबत होईल कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत झाली आणि कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याच्यामधून काय झालं पाणी बाहेर पडलं. ओके, हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर नेक्स्ट आहे प्रकाश संश्लेषण क्रिया. आता प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये जर विचार जर केला तर सूर्यप्रकाश आहे. ओके, मग बघा आता सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. ज्यावेळेस सूर्यप्रकाश असतो, सूर्यप्रकाश दिवसा असतो, तर त्यावेळेस त्या ठिकाणी वनस्पती म्हणजेच काय की दिवसा प्रकाश संश्लेषण करतात हे तुम्हाला माहित आहे. आणि ह्या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण व रासायनिक समीकरण ओके असंतुलित पुढील प्रमाणे लिहिता येते. मग आता ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन कोणासोबत होणार आहे पाण्यासोबत होईल आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये त्याच्यासोबत कोण असणार आहे सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य. सूर्यप्रकाश कुठून भेटणार आहे सूर्यापासून आणि हरितद्रव्य कशामध्ये असते पानांमध्ये असते. त्यावेळेस कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन पाण्यासोबत होते आणि काय तयार होते ग्लुकोज तयार होतंय आणि ऑक्सिजन काय केला जातो बाहेर टाकला जातो. म्हणजे ग्लुकोज म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामधला जो काय फळांमध्ये ह्याच्यामध्ये जो काय म्हणजेच काय की अन्नसाठा असतो तो ग्लुकोज आणि परत नंतर त्या ठिकाणी ऑक्सिजन काय केला जातो बाहेर टाकला जातो. आता वरचं जे काय समीकरण हे शाब्दिक समीकरण आहे आणि खालचं काय त्या ठिकाणी रासायनिक समीकरण आहे. हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर नेक्स्ट बघा मानवनिर्मित रासायनिक बदल. आता मानवनिर्मित रासायनिक बदल कोणते कोणते आहेत बघा की आपण दैनंदिन जीवनात आपल्या उपयोगासाठी अनेक रासायनिक बदल घडून आणतो आणि त्यातील काही रासायनिक बदल आता आपण पाहू. म्हणजेच काही नॉर्मली वेगवेगळे रासायनिक बदल आपण काय करतो घडून आणतो. मग बघा पहिल्या कृतीमध्ये जो रासायनिक बदल पाहिला त्यात बघा त्याचा उपयोग सोडा व लिंबू ओके या शीतपेयात करतात. म्हणजे काय की सोडा लिंबू जे काय शीतपेय असते त्याच्यामध्ये करतात. म्हणजेच हा एक उपयुक्त मानवनिर्मित रासायनिक बदल आहे. म्हणजेच काय की उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो लिंबू सोडा म्हणजेच काय की नॉर्मली काय करतो पाणी पितो ज्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं थोडंसं थंड वाटतं. मग बघा आहे का बघा रासायनिक बदल आहे का नाही हे तुम्ही ठरवा. कारण सोडा लिंबू या पेयात कार्बन डायऑक्साईड व सायट्रिक आम्ल हे दोघेही आम्लधर्मीच आहेत. त्यामुळे बघा जठराची आम्लता काय होते वाढते. मग बघा आता या ठिकाणी इंधनाचे ज्वलन. आता इथं जर बघितलं तर पहिलं म्हणजे काय मानवनिर्मित रासायनिक बदल कोणतं आहे इंधनाचं ज्वलन आहे. मग बघा ऊर्जा मिळवण्यासाठी आपण काय काय म्हणजेच काय की लाकूड जाळतो, कोळसा जाळतो, पेट्रोल, परत नंतर स्वयंपाकाचा गॅस आपण काय करतो जाळतो किंवा जळतात. बघा या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ म्हणजे कार्बन हा आहे. म्हणजेच काय की या सगळ्यांमध्ये लाकडामध्ये कार्बन आहे, कोळशामध्ये आहे, पेट्रोलमध्ये आहे आणि स्वयंपाकाचा जो काय गॅस आहे त्याच्यामध्ये काय दिसतो आपल्याला कार्बन पाहायला भेटतो. मग बघा ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस हे जळतात
ओके, त्यावेळेस म्हणजेच काय की नॉर्मली बघा ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा जो काही संयोग आहे तो कोणाबरोबर होतो, ऑक्सिजन बरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित काय होते, तयार होते. त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतंय आणि या सर्व ज्वलनाची क्रियांसाठी सामायिक असे समीकरण लिहिता येते. म्हणजेच काय की नॉर्मली बघा शाब्दिक समीकरण कोणतं, ज्यावेळेस कार्बनची रिॲक्शन कोणासोबत होते, ऑक्सिजन सोबत होते, त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड काय होतो, तयार होतो आणि इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे. म्हणजेच काय की अपरिवर्तनीय म्हणजेच काय की एकदा जळून खाक झाल्यानंतर परत आपल्याला त्याचा पूर्ववत तोच पदार्थ करता येतो का, नाही. ओके, म्हणून इंधनाचं ज्वलन म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये होतं. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके, आणि हे कसं आहे, मानवनिर्मित बदल आहे. कसा आहे, मानवनिर्मित रासायनिक बदल आहे. परत नंतर दुसरं आहे विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचे बघा शहाबादी फरशी, बघा फरशी स्वच्छ करणे, बघा शहाबादी फरशी स्वच्छ करणे. म्हणजे काय की नॉर्मली जे काय विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी काय करणे, स्वच्छ करणे. कधी कधी बघा टीव्ही वरती तुम्ही अशी ऍड बघत असता लायझॉलची, ओके, किंवा नॉर्मली त्या ठिकाणी वेगवेगळे फरशी पुसण्याचे साधनं असतात बघा. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल त्यामध्ये काय होते, पाहायला भेटते, जेणेकरून आपल्या फरशा वगैरे एकदम काय निघतात, चकाचक निघतात आणि त्याच्यामध्ये सुगंधित द्रव्य मिसळलेले असते म्हणून त्यांचा वास पण चांगल्या प्रकारे येतो. ओके, मग बघा आता येथे शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. कसे आहे या ठिकाणी, कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. बघा फरशी हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करताना ज्यावेळेस फरशी काय केली जाते, हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ केली जाते, फरशीच्या वरच्या थराचे हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते व 3 उत्पादिते तयार होतात. त्याच्यामध्ये काय होतात, 3 उत्पादित. ज्यावेळेस आपण घर पुसत असतो त्यावेळेस ही रासायनिक अभिक्रिया काय होते, घडत असते. यापैकी एक कॅल्शियम क्लोराईड हे पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यावर निघून जाते. परत नंतर दुसरं उत्पादित म्हणजे कार्बन डायऑक्साईड, म्हणजेच काय की नॉर्मली जी काय घाण वास आहे तो वास काय निघतो, तो निघून जातो आणि ह्याचे बुडबुडे हवेत मिसळून जातात. परत नंतर तिसरे उत्पादित म्हणजे पाणी, जे पाण्यात मिसळून जाते आणि या रासायनिक बदलासाठी पुढील समीकरण काय केले जाते, लिहिले जाते. बघा कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन ज्यावेळेस हायड्रोक्लोरिक आम्लासोबत होईल. आता कॅल्शियम कार्बोनेट कुठं असणार आहे, जे काय आपल्या फरशीवर जमा झालेलं, कुठं असणार आहे, त्या ठिकाणी फरशीवर जमा झालेलं. ओके, आणि परत नंतर बघा आणि त्याला काढून टाकण्यासाठी कोणाचा वापर केला जातो, हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर केला जातो आणि त्याच्यापासून काय तयार होते, कॅल्शियम क्लोराईड हे तयार होते. परत नंतर कार्बन डायऑक्साईड दुसरं उत्पादित आणि तिसरं उत्पादित काय होते, पाणी तयार होते. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आणि वरील अभिक्रियेसाठी रासायनिक समीकरण लिहा, ते तुम्ही नंतर लिहून बघा कसं होते कसं नाही. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात, इथपर्यंत क्लिअर. म्हणजेच काय की नॉर्मली आता हे जे बदल आहेत रोजच्या रोज आपण फरशी पुसताना होतात, पण याचा कधी आपण विचार केलाय का, नाही. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जी काय आपण फरशी असते ही असते त्याच्यावरती कॅल्शियम कार्बोनेटचा थर जमलेला असतो. म्हणजे आपल्याला डाग डाग पडलेले दिसतात आणि ते डाग डाग आपण नुसते पाण्यानं काढे गेलो निघतात का, लवकर नाही. पण त्याच ठिकाणी जर आपण लायझॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर वापरल्या तर लगेचच्या लगेच काय होते, ते निघून जातं. परत नंतर बघा नेक्स्ट दुष्फेन पाणी सुफेन बनवणे. म्हणजेच काय की नॉर्मली दुष्फेन पाणी सुफेन बनवणे म्हणजेच काय की बघा काही विहिरींचे किंवा कूपनलिकांचे पाणी दुष्फेन असते. दुष्फेन असते म्हणजेच काय की थोडंसं खारट असते. आता मला सांगा ते खारट पाणी आपण पितो का, नाही. मग आता ते चवीला मचूळ लागते. मचूळ लागते म्हणजे काय, खारट खारट थोडंसं लागते आणि त्यात साबणाचा फेस होत नाही. म्हणजेच काय की नॉर्मली बोरच्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होतो का, नाही. तुम्ही किती साबण लावा त्याचा फेस होत नाही. मग बघा याचे कारण दुष्फेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जे काय तुमचं बोरचं पाणी असते, बोरच्या पाण्यामध्ये काय काय या ठिकाणी कॅल्शियम, मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेट यांचे त्या ठिकाणी काय क्षार विरघळलेले असतात आणि हे दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. ओके, ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण काय धुण्याचा सोडा जो काय असतो, कपडे धुण्याचा सोडा, त्याचं जर काय केलं द्रावण घातलं, त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बन क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो आणि पाण्यातील विरघळलेल्या कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनिक क्षारांच्या अवक्षेपात रूपात बाहेर पडल्याने पाणी काय होते,
सुफेन होते आणि या रासायनिक बदलासाठी पुढील रासायनिक समीकरण काय करतात लिहितात. म्हणजे काय पुढील समीकरण आपल्याला लिहिता येते. जसं की बघा कॅल्शियम क्लोराईडची रिॲक्शन कोणासोबत होईल सोडियम कार्बोनेट सोबत होईल. ओके कोणासोबत होईल सोडियम कार्बोनेट सोबत होईल. त्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेट काय होईल तयार होईल आणि सोडियम क्लोराईड काय होणार आहे त्या ठिकाणी बाहेर पडणार आहे. ओके या फॉर्ममध्ये हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. पाहायला भेटते ज्यावेळेस कॅल्शियम क्लोराईडची रिॲक्शन म्हणजेच काय की सोडियम कार्बोनेट सोबत म्हणजेच काय की धुण्याच्या सोड्यासोबत होईल त्यावेळेस म्हणजेच काय की त्या ठिकाणी कॅल्शियम म्हणजेच काय की नॉर्मली कार्बोनेट तयार होते आणि सोडियम क्लोराईड काय होतो बाहेर पडतो. ओके जेणेकरून आपलं जे काय दुष्फेन पाणी आहे थोडंसं जे काय तुमचं बोरचं पाणी आहे ते बोरचं पाणी परत नंतर आपण आंघोळीला वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला फेस होणार आहे. पण एवढी प्रोसेस आपण रोजच्या रोज करू शकतो का नाही. पण एक दिलेली आहे की नॉर्मली त्या ठिकाणी आपल्याला असं करता येतं. ओके मग बघा दुष्फेन पाणी सुफेन करताना मॅग्नेशियमच्या क्षारांमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांसाठी शाब्दिक समीकरण त्या ठिकाणी लिहा. ओके दुष्फेन पाणी सुफेन करताना मॅग्नेशियमच्या क्षारासाठी आता हे कोणासाठी वापरलं या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईडचे ह्या क्षारासाठी वापरलं तर तुम्हाला कोणासाठी लिहायचे मॅग्नेशियमसाठी लिहायचं आहे. परत नंतर नेक्स्ट बघा रासायनिक बदल होताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते व मूळच्या पदार्थांची परत नंतर अभिक्रियाकारकांची व रासायनिक अभिक्रिया होऊन वेगळ्या गुणधर्मांची नवीन पदार्थ उत्पादिते तयार होतात हे आपण त्या ठिकाणी आता वर अनुभवलेलं आहे. मग बघा आता हे होताना म्हणजेच काय नॉर्मली नवीन पदार्थ नवीन उत्पादिते तयार होताना अभिक्रियाकारकांमधील काही रासायनिक बंध काय होतात तुटतात. म्हणजेच काही नॉर्मली अभिक्रियाकारामध्ये काय होतात काही रासायनिक बंध तुटतात व अभिक्रियेमध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ त्या ठिकाणी मिळतो. जसं की म्हणजेच काय की नॉर्मली दुधाचं दही होणं म्हणजेच काय की दुधातील जे काय रासायनिक बंध आहेत ते काय होतात तुटतात आणि त्या ठिकाणी नवीन रासायनिक पदार्थ तयार होतो म्हणजे दही तयार होते त्याच्यामध्ये नवीन रासायनिक बंध आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे उत्पादिते तयार होतात. आता एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा हेही आपण ओके द्रव्याचे संघटन ह्या पाठामध्ये काय केलंय अभ्यासलेलंच आहे. ओके म्हणजेच काय की नॉर्मली तरी पण याला अंडरलाईन करून ठेवा. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्यांची अणूंची संयुजा म्हणजेच काय की असते हे आपण काय केलं त्या ठिकाणी बघितलेले. त्याची संयुजा किती असते एखाद्या मूलद्रव्याची संयुजा किती असते किती नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण द्रव्याचे संघटन या पाठामध्ये काय केले पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर एकदा ते लेक्चर बघून घ्या. परत नंतर नेक्स्ट बघा आता त्यामध्ये रासायनिक बंध म्हणजे काय आता हे थोडंसं आपण त्या ठिकाणी अभ्यासूयात. म्हणजेच काय की नॉर्मली आता आपण जे काय रासायनिक बदल होतात हे आपण तर बघितलं. म्हणजेच काय की नॉर्मली लिंबावरती ज्यावेळेस खाण्याचा सोडा टाकला त्यावेळेस त्याच्यामध्ये काय झालं फेस आला. परत नंतर त्या ठिकाणी फरशी पुसण्याचं जे काही हे आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची अभिक्रिया होते ती आपण पाहिलं. पण ती अभिक्रिया होताना यांच्यामध्ये रासायनिक बंध कसे तुटतात आणि नवीन पदार्थ कसा तयार होतो ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करूयात थोड्याशा अभ्यासूयात. बघा मग आता या ठिकाणी रासायनिक बंध किंवा त्याला काय म्हणतो आपण केमिकल बॉन्ड असं म्हणतो. मग बघा आता अणूचे अंतरंग या पाठात आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन व मूलद्रव्याची संयुजा यातील संबंध आपण काय केला बघितलेला आहे. कसं असते काय असते ह्या सगळ्या गोष्टी. मग बघा जे काय अणूच्या अंतरंगामध्ये आता अणूमध्ये काय काय पाहायला भेटतात आपल्याला इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पाहायला भेटतात. त्या सगळ्या गोष्टी काय केल्यात आपण त्या ठिकाणी बघितल्यात. आणि जे काय राजवायू रासायनिक बंध तयार करत नाहीत जे काय राजवायू आहेत ओके रासायनिक बंध तयार करत नाहीत हे पण आपण त्या ठिकाणी अभ्यासले. आणि त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांचं जे काही इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक काय असते त्या ठिकाणी पूर्ण असते. या उलट इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. म्हणजेच काय की नॉर्मली ते काय करतात रासायनिक बंध तयार करतात. आणि या मागचे कारण असे आहे की रासायनिक बंध तयार करताना अणू त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनचा उपयोग करतात. जे काही संयुजा इलेक्ट्रॉन आहे म्हणजे त्या बाह्यतम कवचामधले जे काही इलेक्ट्रॉन आहेत ओके त्यांचा काय करतात उपयोग करतात. तसेच संयुजेच्या संख्ये इतके रासायनिक बंध तयार केल्यावर अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे आणि द्विकांचे स्वरूपन काय होते त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि इलेक्ट्रॉन अष्टक आणि द्विक पूर्ण करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आता आपण पाहूयात. म्हणजेच काय की नॉर्मली इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली आहे आयनिक बंध किंवा नॉर्मली त्याला आपण आयनिक बॉन्ड असं म्हणतो.
मग बघा आता यामध्ये जर विचार जर आपण जर केला तर बघा प्रथम सोडियम व क्लोरीन या बघा मूलद्रव्यांच्या अणूंपासून सोडियम क्लोराईड हे संयुग कसे तयार होते ते आपण काय करूया त्या ठिकाणी पाहूया। मग बघा यासाठी सोडियम व क्लोराईन बघा क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहू। मग आता सोडियमचं जे काय इलेक्ट्रॉन स्वरूपण काय या ठिकाणी सोडियमचा अणुअंक किती 11 आहे, मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होतंय बघा 2 8 1 आणि परत नंतर क्लोरीनचं अणुअंक किती 17 आहे आणि त्याचं काय होतं त्या ठिकाणी 2 8 7 त्याचं इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय की स्वरूपण काय झालं तयार झालं। आता या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर सोडियमच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1 म्हणजे सोडियमची संयुजा काय झाली 1। परत नंतर बघा आता क्लोरीनच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 7। ओके आता 7 इलेक्ट्रॉन आहेत तर याला अष्टक पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे या ठिकाणी क्लोरीनची संयुजा किती झाली मग 1 झाली। किती झाली 1 झाली। ओके हे आपण काय केले पाठीमागच्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे। मग बघा आता या ठिकाणी खाली त्यांनी अभिक्रिया दिली। ओके मी काय करतो थोडंसं याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये ओपन करतो। चला मग बघा आता सोडियमच्या संयुजा कवचात 1 इलेक्ट्रॉन असल्याने आता बघा या ठिकाणी इथं सोडियम आहे हा पहिला। ओके म्हणजेच काय की नॉर्मली पहिलं जे काय या ठिकाणी दिसतंय हा काय सोडियम आहे हे त्याचं काय केंद्रक आहे। ओके बघा सोडियमच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत आपल्याला 1च इलेक्ट्रॉन दिसतोय। किती आहेत 1 इलेक्ट्रॉन आपल्याला काय होतो पाहायला भेटतो। बघा या ठिकाणी सोडियमच्या संयुजा कवचात 1 इलेक्ट्रॉन असल्याने त्याची संयुजा 1 किती आहे त्याची संयुजा 1 आहे आणि क्लोरीनच्या संयुजा कवचात 7 इलेक्ट्रॉन म्हणजे अष्टकाला 1 कमी म्हणून क्लोरीनची संयुजा सुद्धा किती आहे 1 हा संबंध आपण पाहिला। म्हणजेच काय की नॉर्मली बघा की जे काय क्लोरीन आहे क्लोरीनच्या बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत बघा 1 2 परत नंतर 3 4 परत नंतर 5 6 परत नंतर किती 7 आहे। आता याला अष्टक पूर्ण करण्यासाठी कितीची गरज आहे एका इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे क्लोरीनची संयुजा किती झाली मग 1 झाली। आता मला सांगा सोडियमची पण संयुजा 1 आहे क्लोरीनची पण संयुजा किती आहे 1 आहे। ओके आता बघा मग आता या ठिकाणी जर विचार जर केला तर आता जे काय क्लोरीन आहे दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेऊन काय करणार आहे अष्टक पूर्ण करणार आहे आणि सोडियम स्वतःपासला 1 इलेक्ट्रॉन देऊन काय करणार आहे त्या ठिकाणी अष्टक पूर्ण करणार आहे। मग बघा आता सोडियमचा अणू त्याच्या m ह्या कवचातील एकमेव संयुजा इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याचे उपांत्य कवच म्हणजे काय उपांत्य कवच L हे बाह्यतम कवच होते। म्हणजेच काय की नॉर्मली जे काय उपांत्य कवच एकदम बाहेरचं कवच कोणतं या ठिकाणी म्हणजेच काय की L हे त्याचं काय होते बाह्यतम कवच आपल्याला काय होते पाहायला भेटते आणि त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत। परिणामता ओके त्या ठिकाणी आता सोडियम इलेक्ट्रॉन अष्टक स्थितीत प्राप्त होतो। म्हणजेच काय की नॉर्मली आता मला सांगा हे एकदम बाहेरचं काय झालं इलेक्ट्रॉन निघून गेला त्यावेळेस त्याचं अष्टक काय झालं आता पूर्ण झालं। मग परत नंतर बघा मात्र आता इलेक्ट्रॉनची संख्या 10 झाल्यामुळे बघा इलेक्ट्रॉनची संख्या 10 झाल्यामुळे सोडियमच्या केंद्रकातील +11 ह्या धनप्रभाराचे संतुलन होत नाही आणि निव्वळ +1 इतका धनप्रभार असलेला सोडियम प्लस ओके हा धनायन काय होतो त्या ठिकाणी तयार होतो। कारण की बघा आपण बघितलं की जे काही जे मूलद्रव्य आहेत ते काय करतात स्वतःवरचा इलेक्ट्रॉन गमावून म्हणजेच काय की दुसऱ्याला देऊन स्वतःवरती काय करतात धनप्रभारित आयन काय करतात तयार करतात। म्हणजेच या ठिकाणी आता सोडियमने किती इलेक्ट्रॉन गमावले 1च इलेक्ट्रॉन गमावलाय म्हणजेच सोडियम वरती किती इलेक्ट्रॉन म्हणजेच काय की प्लस साइन येणार आहे 1च आहे। ओके या फॉर्म मध्ये म्हणजेच काय की धन आयन काय केला त्यांनी तयार केला। आता क्लोरीननी दुसऱ्याकडून आयन घेतलाय म्हणजे काय होणार आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती ऋण आयन तयार होणार आणि किती इलेक्ट्रॉन घेतले 1च इलेक्ट्रॉन घेतलाय म्हणजे क्लोरीन मायनस हे काय होणार आहे तयार होणार आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा या उलट क्लोरीनच्या संयुजा बघा कवचात अष्टक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे व बाहेरून 1 इलेक्ट्रॉन घेतल्यावर क्लोरीनचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होते। काय होते त्या ठिकाणी क्लोरीनचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होते। मात्र उदासीन क्लोरीन अणूवर 1 इलेक्ट्रॉनची भर पडल्यामुळे प्रभार संतुलन बिघडते व निव्वळ 1 इतका ऋण प्रभार बघा असलेला क्लोरीन मायनस किंवा क्लोरीन हा ऋण आयन काय होतो त्या ठिकाणी तयार होतो। कारण की 1 इलेक्ट्रॉन जास्तीचा भेटलाय म्हणजे दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेतलाय तर त्याच्यावरती ऋण प्रभार काय होतो त्या ठिकाणी तयार होतो। म्हणजेच काय की नॉर्मली मग आता इथपर्यंत आपण बघितलं। मग थोडस समोर गेल्यानंतर बघा आता सोडियम व क्लोरीन बघा ही दोन्ही बघा ही मूलद्रव्ये जेव्हा संयोग पावतात म्हणजेच काय की नॉर्मली यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा
सोडियमचा अणू यांचा ओके त्याचा संयुजा इलेक्ट्रॉन ओके क्लोरीनच्या अणूला देतो. म्हणजेच काय की नॉर्मली सोडियमचा जो काय अणू आहे ओके संयुजा इलेक्ट्रॉन कोणाला देतो, तो म्हणजेच काय की क्लोरीनला देतो. बघा त्यामुळे N प्लस म्हणजेच काय की धन आयन व क्लोरीन हे ऋण आयन काय होते तयार होते आणि विजातीय प्रभारांमुळे स्थितिक विद्युत आकर्षण बल असल्यामुळे, कारण की जे काही विद्युत म्हणजेच काय आता तिथे बरोबर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस विजातीय प्रभार असतो म्हणजेच काय की प्लस मायनस असते त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणतं बल तयार होते, त्या ठिकाणी स्थितिक विद्युत बल काय होते त्या ठिकाणी तयार होते. ह्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. बघा तयार होत असल्यामुळे त्या ठिकाणी बघा हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे काय होतात आकर्षिले जातात आणि त्यांच्यात रासायनिक बंध काय होतो तयार होतो. म्हणजेच काय की नॉर्मली रासायनिक बंध तयार होऊन म्हणजेच या ठिकाणी बघा याचंही आता अष्टक पूर्ण आहे आणि याचंही अष्टक कसं आहे पूर्ण आहे आणि याच्यापासून सोडियम क्लोराईड काय होतं हे संयुग तयार होतंय. मग बघा परस्पराविरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधांना काय म्हणतो आपण आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध असं म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. कारण की बघा या ठिकाणी परस्पर विरुद्ध प्रभार एक धन आयन आहे आणि दुसरा कोण आहे त्या ठिकाणी ऋण आयन. ओके एक धन आयन आहे आणि दुसरा कोण आहे त्या ठिकाणी ऋण आयन आपल्याला पाहायला भेटतो आणि धन आणि ऋण यांच्यामध्ये काय होणार आहे आकर्षण होणार आहे आणि त्यांच्यामधून जो काय बंध तयार झालेला आहे त्या बंधाला आपण काय म्हणतो आयनिक बंध किंवा विद्युत संयुजा बंध असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण म्हणजेच काय की आयनिक बंध किंवा विद्युत संयुजा बंध आपण असं म्हणतो. बघा एक किंवा अधिक आयनिक बंधांमुळे तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुग म्हणतात. म्हणजेच काय की नॉर्मली एक किंवा अधिक आयनिक बंधांमुळे तयार होणारे जे काय संयुग आहे त्याला काय म्हणतो आपण आयनिक संयुग असं म्हणतो. आणि आयनिक संयुग कोणता या ठिकाणी सोडियम क्लोराईड काय झालंय आता तयार झालेला आपल्याला पाहायला भेटते. कारण की याच्यामध्ये सोडियम कसा आहे प्लस आहे आणि परत नंतर क्लोरीन कसा आहे मायनस आहे. ओके ज्यावेळेस या ठिकाणी वेगवेगळे आयन असतात त्यावेळेस एकमेकांकडे काय केले जातात आकर्षित केले जातात आणि त्यांच्यापासून एक नवीन संयुग काय होते त्या ठिकाणी तयार होत असते. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराईड ह्या आयनिक संयुगाची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या रेखाटण्याचा उपयोग करून आकृती 13.3 मध्ये दाखवलेली आहे. म्हणजे काय या आकृतीमध्ये काय केले दाखवलेले आहे बघा आयनावर असलेला +1 किंवा ऋण 1 विद्युत प्रभारामुळे एक आयनिक बंध तयार होतो. म्हणजेच काय की यांच्यामध्ये काय होतो एक आयनिक बंध तयार होतो. आयनावर जितका धन प्रभार किंवा ऋण प्रभार असतो ती आयनाची संयुजा असते. म्हणजे काय की ती आयनांची संयुजा असते. म्हणजे काय जे काय आयन या ठिकाणी तयार झाले त्याची संयुजा असते आणि संयुजे इतके आयनिक बंध त्या ठिकाणी तो तयार करत असतो. म्हणजेच काय की नॉर्मली आयनिक बंध आता इथं एकच संयुजा होती. म्हणजेच काय की नॉर्मली दोघांची पण काय होती एकच संयुजा होती म्हणून आयनिक बंध पण किती तयार झाले एकच तयार होती. हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. ओके या फॉर्म मध्ये जर तुम्ही याच्यावर अगोदरचा चॅप्टर जर बघितला असेल म्हणजेच काय की द्रव्याचे संघटन वगैरे किंवा अणूचे अंतरंग हा जर चॅप्टर बघितला असेल तर हा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ओके त्यामुळे तो चॅप्टर बघणं तुम्हाला गरजेचं आहे. परत नंतर नेक्स्ट बघा दुसऱ्या या ठिकाणी दिले बघा क्लोरीनची रिॲक्शन कोणासोबत मॅग्नेशियम सोबत केली. आता इथं 2 क्लोरीनची रिॲक्शन मॅग्नेशियम सोबत केली. आता बघा मॅग्नेशियमचा अणुअंक जर म्हणजेच काय की रासायनिक हे जर बघितलं आपण किती 2,8,2 इलेक्ट्रॉन स्वरूपान आहे. ओके परत नंतर क्लोरीनचे किती 2,8,7 परत नंतर या ठिकाणी 2,8,7. ओके मग बघा आता इथं काय केलं जातंय की ज्या वेळेस 2 क्लोरीनची रिॲक्शन कोणासोबत होईल मॅग्नेशियम सोबत होईल तर मॅग्नेशियमच्या बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग एक इलेक्ट्रॉन एका क्लोरीनला दिला जातो आणि दुसरा इलेक्ट्रॉन एका क्लोरीनला दिला जातो आणि त्या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड काय केले जाते तयार केलं जाते किंवा मॅग्नेशियम क्लोरीन काय केलं जाते तयार केलं जाते आणि सगळ्यांचे अष्टक काय होतात त्या ठिकाणी पूर्ण होतात. ओके या फॉर्म मध्ये म्हणजेच मॅग्नेशियम क्लोराईड हे आयनिक संयुगाची निर्मिती मॅग्नेशियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून कशी होते ती आकृती 13.4 मध्ये त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि संबंधित मूलद्रव्यांपासून पुढील आयनिक ओके संयुगाची निर्मिती संख्यात्मक इलेक्ट्रॉन स्वरूपन व इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन या 2 पद्धतीने दर्शवता येते. ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट आता बघूयात. आता इथं
पोटॅशियम आणि फ्लोरीनची दिली. ओके, पोटॅशियम फ्लोरीन काय होते तयार होते. कॅल्शियम आणि ऑक्सिजनची दिली. ओके, त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईड त्या ठिकाणी काय होते तयार होते. हे नंतर तुम्ही काय करा बघून. ओके, चला नेक्स्ट बघा आता बघा सहसंयुज बंध. आता पहिलं काय बघितलं आपण, आयनिक बंध बघितला. काय बघितला त्या ठिकाणी, आयनिक बंध बघितला. म्हणजेच काय की आयनिक बंध होऊन त्या ठिकाणी कशी रासायनिक अभिक्रिया होते. आता दुसरं काय बघायचं आपल्याला, सहसंयुज बंध काय करायचा त्या ठिकाणी बघायचा आहे. बघा मग आता सहसंयुज बंध कशाला म्हणतात, जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांचा अणूंचा संयोग होतो. सारखे गुणधर्म, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. ओके, होतो तेव्हा साधारणपणे सहसंयुज बंध तयार होतो. त्याच्यामध्ये काय तयार होत असतो, सहसंयुज बंध तयार होत असतो. याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजेच काय की जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांचे अणूंचा संयोग होतो, म्हणजे काय सारखे गुणधर्म त्यामध्ये असतात. ओके, तेव्हा बघा साधारणपणे सहसंयुज बंध त्या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतो. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे बघा इलेक्ट्रॉनांचे आदान प्रदान देवाणघेवाण होऊ शकत नाही. इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण होते का, होत नाही. ओके, मग बघा त्याऐवजी अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे काय होते त्या ठिकाणी संधान होते. काय होते, शेअरिंग होते. आणि संधान केलेले इलेक्ट्रॉन बघा दोन्ही अणूंचे सामायिक मालमत्ता झाल्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक काय होते त्या ठिकाणी पूर्ण होते. या ठिकाणी इलेक्ट्रॉनची देवाण किंवा घेवाण होते का, नाही. तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली आता या फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. समजा आता समान गुणधर्म असलेले, आता इथं हायड्रोजन आहे. आता मला सांगा दोघांची संयुजा सारखीच आहे. ओके, कोणी कोणाला देऊ शकतंय का, नाही. आता याच्यामध्ये कोणी कोणाला द्यायला गेलं तर ते अणू राहणार आहे का, नाही राहणार. म्हणजे या दोघांमध्ये काय होणार आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, एकत्र येणार आहेत. आणि आता हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकत्र आलेले, आता हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत हे दोघांचे पण कसे असणारे, मालमत्ता असणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे काय दोघांचा पण त्याच्यावरती हक्क आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता इथे इलेक्ट्रॉनची देवाण किंवा घेवाण झाली का, नाही. तर त्या ठिकाणी डायरेक्ट बंध तयार झालेला आहे. प्रथम हायड्रोजन रेणूचे उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहूया. ओके, मग बघा हायड्रोजन रेणूचा जर या ठिकाणी जर विचार जर केला तर बघा अणूचे अंतरंग पाठात आपण पाहिले की हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन असून त्याची इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन कमी आहे. कसा आहे त्या ठिकाणी, एक इलेक्ट्रॉन द्विक म्हणजेच काय की एक इलेक्ट्रॉन कसा आहे कमी, कारण की पहिल्या कवचामध्ये म्हणजेच काय की पहिल्या कवचामध्ये त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन बसतात, 2 बसतात. पण हायड्रोजन मध्ये आहेत किती, एकच आहे. मग आता एक इलेक्ट्रॉन कमी पडतंय. तर ह्या दोघांमध्ये काय होतो, म्हणजेच काय की बंध तयार होऊन बघा त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजेच काय की हायड्रोजनचा म्हणजेच काय की दोन जे हायड्रोजन आहेत म्हणजेच काय की त्याचं द्विक काय होतंय त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आपल्याला काय होतंय पाहायला भेटतंय. मग बघा आता या ठिकाणी आता व हायड्रोजनची संयुजा एक आहे. मग बघा हायड्रोजनच्या दोन अणूंमध्ये बंध तयार होताना दोन्ही अणू एक समान व एकाच प्रवृत्तीचे असल्याने ते एकमेकांबरोबर आपापल्या इलेक्ट्रॉनचे संधान करतात. म्हणजेच काय की नॉर्मली ते एकमेकांमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान करतात म्हणजे बांधतात. त्यामुळे हायड्रोजनच्या दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होते. बघा आता या ठिकाणी जर विचार जर केला तर हा एक हायड्रोजन आहे, हा एक हायड्रोजन आहे. आता हायड्रोजनचं द्विक म्हणजे या बाह्यतम कवचामध्ये हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन आले आणि पण इथं पण किती तर 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले का, नाही. तर त्या ठिकाणी संधान केलंय म्हणजेच काय की नॉर्मली जुळवणी केलेली आहे. बघा त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होतो. त्यांच्यामध्ये काय होतं त्या ठिकाणी रासायनिक बंध तयार होतो. मग बघा आता दोन अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संधान केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, सहसंयुज बंध म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण, सहसंयुज बंध म्हणतात. आणि दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयुज बंध तयार होतो. म्हणजेच काय की नॉर्मली दोन संयुजा इलेक्ट्रॉनने एक सहसंयुजा बंध त्या ठिकाणी तयार होत असतो. याला बरोबर पहिल्यांदा अंडरलाईन करून ठेवा. दोन अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संधान केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो त्या रासायनिक बंधाला काय म्हणतो आपण, सहसंयुज बंध असं म्हणतो. आणि दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने सहसंयुज बंध तयार होतो. आणि हायड्रोजनच्या दोन अणूंपासून हायड्रोजन म्हणजेच काय की H2 ह्या रेणूंची निर्मिती होते. निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या रेखाटण्याचा उपयोग करून आकृती 13.5 मध्ये या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि दोन अणूंमधील सहसंयुज बंध त्या अणूंच्या संज्ञांना जोडणाऱ्या रेषेने सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दर्शवली जाते किंवा दर्शवता येते. ओके, या मध्ये म्हणजेच काय की नॉर्मली जे काय सहसंयुज बंध आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिला नाही किंवा घेतला नाही
तर या ठिकाणी काय केलं, दोघांचं संधान त्या ठिकाणी झालेलं आहे, त्या दोघं एकमेकांना काय झाले, जुळलेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. हे बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर नेक्स्ट बघा, आता बघा H2O पाणी म्हणजेच काय, या संयुगाच्या रेणूंची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून कशी होते ते आपण त्या ठिकाणी पाहूयात. बघा या ठिकाणी इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. ओके, मग बघा ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच काय की ऑक्सिजन म्हणजेच काय की ऑक्सिजनच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्या ठिकाणी, बाह्यतम कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत. बघा 1 2 3 4 5 6 आहेत. आता याला अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता हायड्रोजन या ठिकाणी जर विचार जर केला, हायड्रोजनच्या बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 1 आहे. त्यांना द्विक पूर्ण करण्यासाठी कितीची गरज आहे, 2, म्हणजेच काय की आणखीन 1 1 ची गरज आहे. तर त्या ठिकाणी बघा की म्हणजे ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉन अष्टकापेक्षा 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन कमी आहेत, 2 इलेक्ट्रॉन कमी होईल. व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे, म्हणून H2O रेणूमध्ये ऑक्सिजन अणू 2 सहसंयुज बंद करून आपले बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉन अष्टक काय करते, पूर्ण करते. म्हणजेच काय की नॉर्मली बघा आता हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इथं काय करणार, सहसंयुज करणार. हा जो इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजनचा इथं सहसंयुज करणार. आणि त्या ठिकाणी बघा हे म्हणजेच काय की एकतर ऑक्सिजनचं पण अष्टक पूर्ण होणार आणि ह्या हायड्रोजनचं पण अष्टक काय होणार त्या ठिकाणी पूर्ण, द्विक सॉरी अष्टक नाही, हायड्रोजनचं द्विक आणि ऑक्सिजनचा अष्टक काय होईल त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि ऑक्सिजनचा एक अणू या बघा हे 2 सहसंयुज बंद 2 हायड्रोजन अणू बरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. आणि हे होताना दोन्ही हायड्रोजन अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होते. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसतंय. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. अशा प्रकारे या ठिकाणी आपला चॅप्टर काय झाला, संपलेला आहे. आता हा तुम्हाला परत या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागणार आहेत, वाचावं लागणार आहेत, तरच या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. ओके, चला आता भेटूयात नेक्स्ट चॅप्टर मध्ये, तो म्हणजे त्या ठिकाणी ओके उष्णतेचे मापन व परिणाम. ओके, या फॉर्ममध्ये चला भेटूयात नेक्स्ट चॅप्टर मध्ये. थँक्यू सो मच.